पण माझा मनवा सुद्धा स्वप्नातल्या परीसारख्याच असा मा. तू बोलतोस तर माका पटता. हो ना, पटतंय ना. मग आजी मला सांगा, एवढ्या मोठ्या घरात राहणारी मनवा आपल्या अशा छोट्याशा घरात कशी काय ऍडजस्ट होईल हो? हा, ह्या माका सुद्धा वाटता. पण ह्याच्यावर मी एक तोडगो काढलंय. तोडगा? काय तोडगा काढलाय? बघ, मी तुका म्हणून सांगते. मी काय त्याच्या एवढा मोठा घर विकत घेऊ शकायचं नाही. पण माझा लालबागचा घर आणि दुकान विकून मी काहीतरी डोंबिवली वगैरे 2-3 खोल्यांचा घर विकत घेईन मा. काय आजी, तुम्ही तुमचं घर विकणार? माझ्या मनात चालला गो. आता बघ, मनवा माझ्यासाठी एवढा करता मा, मग त्याच्यासाठी माका एवढा करूक नको. आणि म्हणून मी लालबागचा घर आणि दुकान विकूचा ठरव. आणि तुका सांगतोय काय म्हणजे आजी घर स्टाल विकणार आहे? अगं रेणुका, तुला कोणी सांगितलं तिला फोन करायला? अरे मी ते माझ्याच्याने काही सिच्युएशन हँडल होते का ते बघत होते. अगं तू सिच्युएशन हँडल करून आलीयस, आजीला सरळ सरळ हँडल देऊन आलीयस. बघ बघ, तुमच्या एका खोटं बोलण्यामुळे ना आजी सगळं विकायला निघाली. आणि उद्या तिला सगळं काय खरं कळलं नाही, तसं काही होणार नाही. कारण मी सज्जींना खरं काय ते सांगून टाकणार आहे. मनवा, जे काही करायचं असेल ना ते लगेच कर. हे बघ, मला ना हे अजिबात पटलेलं नाहीये. त्यांना खरं सांगायला काय झालं होतं? सोड ना, तर नसेल त्या धवलला एकदम खरं बोलता आला आजी समोर. अगं हो, पण त्याच्यामुळे आता आजी घर दुकान सगळंच विकायला निघालीये. धवल पण ना मूर्ख आहे एक नंबरचा. खरंच आधीच सगळं खरं खरं सांगितलं असतं ना, ही वेळच आली नसती. सोड ना, असे बरेच लोक आहेत आपल्या आजूबाजूला जे खरं काय ना ते लपवून ठेवतात. काय? कोण लोक? कोणी लपवलं? म्हणजे सोड ना, आहेत आता काही लोक जे नाही मनातलं एकदम खरं काय ते सांगत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही घडतही नाही पुढे. आता खोटं सांगून जर धवलच्या आयुष्यात काहीतरी घडत असेल तर आपण कशाला टेन्शन घ्यायचं? अगं पण परी, खोटं बोलून क्रिएट केलेली नाती पण फार काळ नाही टिकत. पण काही लोक अशी पण आहेत ना जी खरं सांगून नवीन नाती तयार पण नाही करत. हे तुझं काय चाललंय ग? काही लोक काही लोक काही लोक. हा, मी इकडे धवल विषयी बोलते आणि तुझं काही लोक काय? कोणाविषयी बोलतेस तू? असतात ना काही लोक जी प्रेम व्यक्त नाही करत पण डायरीत लिहून ठेवतात. हे बघ, डायरीत लिहिणं वगैरे हा मुद्दा ना. परी, तू नाही ना? हो परी, मी तुझी डायरी वाचलीये, ती पण पूर्ण. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात
अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके